पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे शेतकरी अडचणीत. नमस्कार, मी रमेशचंद्र बागुल आणि आपण पाहतात सार्वजनिक वार्ता. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीसाठी लागणारी मशागत, पाणी पुरवठा, औषध फवारणी, माल वाहतूक या सर्व कामांसाठी डिझेल अत्यावश्यक असल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ट्रॅक्टर, पंप, जनरेटर आणि शेतीमाल वाहतूक करणारी वाहने डिझेलवर चालत असल्यामुळे प्रत्येक एकरमागे खर्च वाढल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आधीच हवामान बदल, पाऊस अनियमितता आणि शेतीमालाला कमी भाव या समस्यांनी शेतकरी त्रस्त असताना आता इंधन दरवाढीने नवीन संकट निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की खत, बियाणे आणि औषधांच्या किमती आधीच वाढल्या आहेत. त्यात पेट्रोल डिझेल दरवाढ झाल्याने शेती करणे परवडेनासे झाले आहे. सरकारने इंधन दर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी विविध शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान बाजारात भाजीपाला व इतर शेतीमाल वाहतुकीचा खर्च वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांनाही महागाईचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याबाबत सरकार कोणता निर्णय घेणार याकडे राज्यातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. अशा ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत राहा सार्वजनिक वार्ता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.